राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. 22 जूनला मतमोजणी होणार आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर टोटल 17 जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 6 जागा ज्या आहेत त्या महायुतीने आधीच बिनविरोध करून घेतल्यात आणि आता 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. खरं तर खूप अटीतटीची अशी लढाई होती. खूप राजकीय डावपेच झाले, अनेक आरोप प्रत्यारोप झाले, लोक पक्ष सोडून गेले, बंडखोरी केली. या सगळ्या घडामोडींनंतर आज अखेर मतपेटीमध्ये मतांचं जे गणित आहे ते सगळं मतपेटीत आज बंद होणार आहे. 22 जूनला याचा निकाल लागणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो की 6 जागा ज्या कोणत्या आहेत ज्या खऱ्या अर्थाने बिनविरोध झालेल्या आहेत. तर पहिली जागा म्हणजे ठाण्याची आहे. रवींद्र फाटक आहेत शिवसेनेकडून, त्यांची ती जागा बिनविरोध झालेली आहे. दुसरी जागा यवतमाळची, तिथे दुष्यंत चतुर्वेदी हे देखील शिवसेनेचेच आहेत. त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा एक स्थानिक स्वराज्य संस्थाचा मतदारसंघ आहे. तिथे अनिकेत तटकरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते देखील बिनविरोध झालेले आहेत. त्यानंतर पुण्यातून विक्रम काकडे हे देखील बिनविरोध झाल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं होतं. वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर इथून अरुण लखानी जे आहेत, सुप्रिया सुळेंचे व्याही म्हणून त्यांची ओळख आहे, एक वेगळी भाजपचे नेते आहेत, त्यांच्या देखील बिनविरोध निवडणूक झालेली आहे. त्यानंतर अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरेंबद्दल तर विशेष वेगळं सांगायला नको, कारण राष्ट्रवादीमधून भाजपात प्रवेश, त्यानंतर उमेदवारी आणि त्यानंतर लगेच बिनविरोध निवडणूकमध्ये ते विधान परिषदेवर निवडून येत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं मत नेमकं काय आहे? आज मतपेटीमध्ये ज्या म्हणजे मतं जी हे होणार आहेत, बंद होणार आहेत, त्याबद्दल तुमचं मत काय? आणि विधान परिषदेबद्दल एक वेगळं स्पेक्युलेशन केलं जाते की ट्रिपला नेलं जाते नगरसेवकांना, या सगळ्या गोष्टी आहेत. आपण व्हिडिओज पाहिलेत की नांदेडचे काही, देगलूरचे काही नगरसेवक होते, गोव्याला गेले, रील्स बनवल्या, या सगळ्या गोष्टी केल्या. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर हे कितपत योग्य आहे आणि अशा पद्धतीने निवडणूक जर झाली तर आपला देश नेमका कुठे जातोय आणि अशा निवडणुका पुढे नेमकं काय याचा संदेश देतात, याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि थोडक्यातला नक्की फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.